आत्मारामजी माळी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते देऊया आपण आपल्या दिमाचा पुरस्कार. चला बॉलिंग मार्कवर आपण बघू शकतोय वाघोबा टीमच्या माध्यमातून बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत सागर. शाम का वक्त और शाम के वक्त में ये और एक बेहतरीन मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. इस मुकाबले में देखो एक तरफ जगदम्बा की टीम पेंड्रीपाड़ा यानी कि भिवंडी से बिलोंग करती है, बामन गांव से बिलोंग करती है, और दूसरी तरफ नेशनल हाईवे क्रमांक 48 के बाजू में यानी कि पेलार से बिलोंग करने वाली टीम, पेलार के करीब यानी कि विरार पाटा से बिलोंग करने वाली टीम बाउकल की टीम. पहली गेंद देखो किस तरह से डाली है. एक इस गेंदबाज का अगर एक्शन देखेंगे ना तो मिलता जुलता गेंदबाज इंडियन क्रिकेट टीम के बेहतरीन और सबसे श्रेष्ठ और बेस्ट वाले गेंदबाज जसप्रीत बुमराह, और उनसे मिलता हुआ उनका गेंदबाजी एक्शन. हल्के हाथों से खेला हुआ शॉट, खिलाड़ी वहां पे पॉइंट के दिशा में गेंद को पकड़ने का प्रयास था क्योंकि वहां पे दूर रह गए, और जहां पे दूर थे और बल्लेबाजों ने देखा कि यहाँ पे कहीं ना कहीं हमें मौका मिला है. जयेश हा मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे. इथून मात्र जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 4 मध्ये पोहोचेल. परंतु आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर मग सागर आहे, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. इथून मात्र सागरचा आपल्याला पाहायला मिळतो. विकेट साठी आपण बघितलं तर पारितोषिक आहे आणि विकेट मात्र इथे आपण पाहिलं तर मिळवली जात आहे. बॉलर आपण पाहिलं तर इथे सागरने मात्र आपण बघितलं तर मग आपलं काम पूर्ण केलं आहे, आणि खेळाडू आपण पाहिलं तर मिस्टर कुमार धिंडा त्याला केलंय बाद. अवकाळ टीम साठी आपण बघितलं तर मग आणखीन पारितोषिक आलेला आहे, आणि पारितोषिक नक्कीच आपण बघितलं तर साहिलजी पाडवी आणि त्यानंतर आपण बघू शकतोय संजयजी पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपये आहेत, परंतु आणखीन नक्कीच आताच पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवलं. मिलिंद पाडवी आणि साहिल पाडवी आणि दीपेश भोय यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी देखील 500 रुपये. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अतुल सुरुंग आलेले आहेत, आणि ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की जगदंब टीम आपल्याला पाहायला मिळाली एक कॅपेबल टीम आहे. या टीमचं जर आपण बघितलं तर खेळ आपण प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे राहतोय ना की बॅटिंग करत असताना फलकावर धावा जमा करतायत. थोडंसं आपण बघू शकतो की ज्या बॅटिंग प्रमाणे आपण बघितलं तर धावांचं आपण बघितलं तर मग आलेख वाढवतायत, आणि तिथेच आपण बघू शकतो की इथे धावा मात्र उभा करण्याचा प्रयत्न तर पाहिलं. अवकाळ टीम साठी आपण बघू शकतो या बॉल मात्र आपण पाहायला मिळाला या क्षणाला. अवकाळ टीम साठी पारितोषिक आहेत बघा. साहिलजी पाडवी दीपेशजी भोय यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी आपण बघितलं तर 500 रुपये, संजयजी पाटील यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो. तर प्रति विकेट साठी 100 रुपये आहे, म्हणजेच पारितोषिक पटकवताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने ते दाखल झालेत. मिस टायमिंग शॉट, हवेत बॉल उंच उडालाय, विकेट. जगलिंग स्ट्रगलिंग आणि फ्रम्बलिंग पाहायला मिळाला, आणि कॅच ड्रॉप. ऐसा मौका फिर कहा मिलेगा, मिलेगा मिलेगा नहीं मिलेगा. बघा मोठी विकेट होती, प्राइजलेस विकेट होती. अतुल सुरुंग आपण बघू शकतोय. आता आपण पाहतोय ना जसं म्हणतायत ना की देव तारी त्याला कोण मारी. आता पाहूया तारलंय नक्कीच हा खेळाडू मग तुम्हाला तारेल का आता मारेल, नक्कीच काय करेल पाहायला मिळेल. बघा 3-4 प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर मग हा कॅच सुटलाय. आपण कवर 4 धावा, विकेट 1 पाहिलाय आपण. सागरचा पुढचा बॉल गतीने टाकलेला बॉल पाहतोय. वाघोबा प्रसन्न बावकल टीमचा आपण बघितलं तर ताकद काय, तर त्यांची बॉलिंग ही त्यांची ताकद आहे. बघा ज्याप्रमाणे बॉलिंग करू शकतात आपण बघितलं तर गतीने चांगल्या नियंत्रणामध्ये, आणि खासियत काय आहे तर आपली ताकद आहे ना त्या ताकदवरच मात्र फोकस करतात, एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करत नाहीये. मिस टायमिंग शॉट, पुन्हा एकदा मोठी विकेट मिळू शकते, आणि मिळाले. संजय दिंडा पाहतोय आपण, एक सगळ्यात घातक खेळाडू जगदंब स्पोर्ट्स टीमचा केला जातोय बाद. सफलता मिळेल आपण पाहिलं तर सागरला.
आणि पारितोषिक इथे आपण पाहिलं तर लागू झालाय संजयजी पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपीज. असा कोण रे आला असा पोमनवाला, असा कोण रे आला पोमनवाला, त्याच्या नावात दम हाय र, त्याच्या नावात दम हाय र, असं कुठलंच गाव नाही र, तिथं सुनील बागीचं नाव नाही र, असा कुठलाच गाव नाही र, तिथं सुनील दादाचं नाव नाही र. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे बाय बाउंड्रीच्या बाहेर 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 सिक्सर. वेलकम, स्वागतम सुस्वागतम. आपण या ठिकाणी पाहू शकाल बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष संतोषी भक्ती साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपण करूया त्यांचं सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. बघा मैदानाच्या आतमध्ये गौतम सालकर बॉलिंग मार्कवर आले, त्यांच्यासाठी आपण बघितलं विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर साहिलजी पाडवी आणि दीपेशजी भोये यांच्या माध्यमातून 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि नुकताच आपण पाहू शकतो तर आणखीन आमचे पाहुणे नक्कीच त्यांच्या नावातच दम आहे. म्हणजे जसं व्यक्तिमत्व आपण बघितलं तर कणखर नेतृत्व आणि कर्तृत्व आपण पाहिलं तर या सातवली विभागामध्ये नेहमीच आपण पाहतोय. माजी सरपंच आपण बघितलं तर ग्रुप ग्रामपंचायत सातवलीचे सन्माननीय राजेशजी भक्ते साहेब, अर्थातच सगळ्यांचे लाडके राजू दादा यांचं इथे झालेलं आहे शुभागमन. मंचावर आपण बघितलं तर पाहुण्यांचं आगमन झालंय, परंतु बघा अतुलला जीवनदान दिलं होतं, त्या जीवनदानाचा फायदा करामती खेळ हा करत असताना पाहायला मिळतोय. अतुल सुरुंग आपण पाहिला हेच खेळाडी नंबर 1 नक्कीच आपण पाहू शकतो या टीमचा खेळाडी प्लेअर आहे आणि खेळ तसा करू शकतोय. मिलिंद दिंडा आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे आता आले. टीमची टोटल फलकावर बघितली आपण तर 11 हे आपल्याला जर पाहायला मिळते. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि वाघोबा प्रसन्न भावकल अशी मॅच पाहायला मिळते. कारण की एक भिवंडीतून बिलॉंग करणारा टीम पाहतोय आपण, बामणगाव इथून मात्र बिलॉंग करणारा टीम, दुसरा फिल्डिंग करणारा टीम ऑलमोस्ट विरार फाटा म्हणजेच आपण बघितलं तर नॅशनल हायवे क्रमांक 48च्या दिशेने मात्र आपण पाहिलं तर मग विरारच्या दिशेने गेला तर नक्कीच तिकडनं बिलॉंग करणारा टीम. ही मॅच आहे ना एक रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. देखो ये मुकाबला है ना एक रफ एंड टफ और बेहतरीन कड़वा मुकाबला देखने को मिल सकता है. अगली वाली गेंद अतुल के लिए सीधे बल्ले के साथ इसका शॉट को खेला है, खिलाड़ी है वहां पे पकड़ने का प्रयास है, 1 रन का मौका मिला है, दूसरे रन का प्रयास किया जाएगा और बड़ी आसानी से 2 रन यहाँ पे चुरा लिए जाएंगे. देखो ये तो बल्लेबाज है, मैदान के अंदर अगर टिक गए तो यहाँ से टोटल है ना, जिन्होंने कहा था कप्तान ने उनके कि हम 35 का टोटल छूना चाहेंगे, 35 तक जाना चाहेंगे. अगर उस दिशा में गए तो फिर खतरे की घंटी बज सकती है. फिर से जड़ में डाली हुई गेंद, अब बेहतरीन गेंदबाजी करे गौतम, उनके लिए इनामी राशि रखी. अगर विकेट की हैट्रिक पूरी करते हैं तो उनके लिए 1000 रुपए का इनाम है. यहाँ पे मौका देखो, अब कहीं ना कहीं गलती हो गई है. बल्लेबाज को एक मौका मिला था, क्या छूटा था, लेकिन इस बार नहीं मौका मिलेंगे. किसी भी हालत में इस मौके को पूरा करना था. खिलाड़ी थे वहां पे कीपर और कीपर ने बेहतरीन बैकअप करके गेंद को सीधा विकेट पे पकड़ के मारा है और बड़ी सफलता, बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में आई है. अतुल आउट. कीपर का भी थ्रो मार के अगर देखा तो स्प्रे की जरूरत है. मैदान के अंदर शायद से इंजरी हो चुकी है और जिस तरह से डायरेक्ट हिट लगाने के बाद वहां पे कीपर थे ना, क्या स्टाइलिश अंदाज आता, जैसे कि एक झलक सबसे अलग दिखाई दी वहां पे एक्शन रिप्ले में. गेंदबाजी के लिए अब गेंदबाज आएंगे मिस्टर तुषार. टीम का टोटल है 15 रन बन चुके टोटल स्कोर बोर्ड के ऊपर. अगला वाला मुकाबला होगा जो 2 टीमों के बीच. मुकाबला नहीं यहाँ से अब यहाँ
जी हाँ, यहाँ पे अगला वाला मुकाबला होगा वो ड्रॉ के द्वारा होगा। ये देखो सुपर फोर में आने वाली पहली टीम थी आजाद, दूसरी टीम थी यंग मार्टा, तीसरी टीम थी हमने देखी वहां पे चिदानी गिरिध, और चौथी टीम कौन सी होगी। चार टीमें सुपर फोर में आने वाली है, 8 से 4 आगे आएगी, 4 पीछे जाने वाली है, इसमें कोई दो राय नहीं। तुषार डोला गेंदबाजी के लिए आए, तुषार बेहतरीन खिलाड़ी है लेकिन सामने बल्लेबाज मिलिंद, उड़ाने का प्रयास है, गेंद हवा में है, गेंद के नीचे खिलाड़ी, मौका है और मौके को भुनाया है। जगदम्बे की टीम फिलहाल तो संघर्ष वाला क्रिकेट खेलती नजर आई है, झटका लगता हुआ बल्लेबाजी में, कहीं ना कहीं निराश मन से जाना होगा बल्लेबाज मिलिंद को। ये चौथा झटका लग चुका है 15 रनों पर और निजी 1 रन करके चले गए मिलिंद। वेरी मच। देखो जो बाहर दर्शक है, दर्शकों के लिए भी इनामी राशि रखी है जगनजीत दुमारा साहब की ओर से। अगर बाहर दर्शक है और दर्शक ने अगर जो सिक्सर के लिए आता है अगवा कैच, वो अगर एक हाथ से कंप्लीट किया, एक हाथ से पकड़ा, तो इनामी राशि मिलेगी उस दर्शक को 2000 रुपए की इनामी राशि मिलने वाली है। देखो ये अब केबीएम ट्रॉफी का जलवा ये सुपर से ऊपर वाला हो गया है, क्योंकि आखिरी वक्त है, आखिरी 3 है और आखिरी 3 में अब सबके लिए इनाम है। नवनाथ नए बल्लेबाज मैदान के अंदर ज्यादा वक्त नहीं लेना है, रिक्वेस्ट करूंगा, क्योंकि हमारे पास उतना वक्त नहीं ले है। उतना ज्यादा अगर वक्त खर्च करेंगे तो फिर बचेगा कुछ नहीं, क्योंकि और सारे मुकाबले हमें खेलने हैं और कई मुकाबले का रिजल्ट में आप सभी के सामने अच्छी तरह से लाना है। तो किसी भी तरह का यहाँ पे बैट लाइट ना आए, इसी का हम जिक्र कर रहे हैं। चलो नवनाथ आए बल्लेबाजी के लिए, तुषार गेंदबाजी के लिए। देखो हर एक विकेट के लिए वहाँ पे ना संजय जी पाटिल साहब ने हर एक गेंदबाज के लिए 100 रुपए की इनामी राशि रखे। व्हाइट बॉल का इशारा आता हुआ, देखो हर एक गेंदबाज, कितने गेंदबाज बन चुके अब तक विकेट लेने वाले, सागर भी बने हैं, गौतम भी बने हैं और तुषार भी बने हैं। अब तक हर एक गेंदबाज ने विकेट चटकाई है। पटक की डाली हुई गेंद थी, शॉर्टम पुल करना चाहते थे, शॉर्टम जैम करना चाहते थे, पूरी तरह से बैकफुट पर जाके शॉट को खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन अच्छी तरह से बल्ले और गेंद के बीच पूरी तरह से आई नहीं थी। पूरा रन चुरा भी लिया था नवनाथ ने, लेकिन दूसरे रन का प्रयास था। देखो धीरज मैदान के अंदर इस खिलाड़ी को पहले दिन शायद से उस दिन हमने देखा था कि स्ट्रगल करते नजर आ रहे थे पूरी तरह से, लेकिन आज जरूरत है अपनी टीम को, अपने टीम के लिए अब आज हर हाल में फॉर्म में आना ही आना होगा, क्योंकि फिलहाल तो अब जरूरत है, क्योंकि संजय चले गए हैं, अतुल चले गए हैं और मिलिंद भी चले गए, तो अब धीरज को कुछ करके दिखाना होगा। कद बड़ा और पद भी बड़ा है, यहाँ पे ये मंच बड़ा है, मंच पे बड़े मंच पे बड़ा वाला पंच लगाना ही होगा, हर हालात में अच्छा खेल करना होगा, क्योंकि अपनी टीम को अगर आपको जरूरत पूरी करनी है तो अब बल्ला चलाना ही होगा। 4 गेंदों का खेल बचा है। अच्छी गेंद बल्लेबाज को बीट कर देने वाली गेंद थी ये। हॅलो अरे या ठेव ना, चालू आहे ना या, अरे तिकडे बंद केला। हॅलो हॅलो चला, ये गेंद अच्छी थी, बैकफुट पे जाके पुल करने का प्रयास, दूसरे रन का मौका, मिसफील्ड हुआ है वहां पे और इसी का फायदा उठाना चाहती है जगदम्बे की टीम। आप कहां पे गलतियां करते हैं और हम कहां पे इस गलती का पूरा फायदा उठाएंगे। देखो जिस तरह से इस गेंद के ऊपर 3 रन चुराए, 3 रनों के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ, टीम का टोटल जा पहुंचा है 20 रनों पर। 20 गेंदे हो चुके इस ओवर की 4, अभी भी 2 गेंदे का खेल शेष है। कितने रन बनेंगे। जगदम्बे टीम एक बेहतरीन टीम है, इनके पास भी गेंदबाजी अच्छी है, लेकिन फिलहाल तो गेंदबाजी वागोबा टीम प्रसन्न बावकल की हो रही है। धीमी डाली हुई गेंद थी, थोड़ा स्लो करने का प्रयास था, लेकिन दिशाहीन गेंद है, वाइड गेंद का इशारा आता हुआ टीम के टोटल में 1 रनों से अब बढ़ोतरी होती हुई 21 रन बन चुके इस इनिंग में।
आखिरी ओवर है, जो भी कुछ करना इस आखिरी ओवर में बच्चों भी 2 गेंदों में करना। प्रयास तो वही था, चलकर निकलकर खेलने का प्रयास, लेकिन विकेट कीपर के हाथों में गेंद, विकेट का मौका और सफलता गेंदबाज को नवनाथ को किया चलता आउट, विकेट का पतन। खूप खूप धन्यवाद। मंचावर आपण पाहतोय विद्यमान नगरसेवक साहेब सई विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक तसेच माजी सभापती रमेशजी गोरकडा साहेब इथे दाखल झालेले आहेत, तर वेलकम, मनापासून स्वागत। त्यांच्या समवेत अमितजी धावणे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आणखीन एक मान्यवर इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांचं देखील आम्ही करतो या सत्रामध्ये मनापासून स्वागत। बॅटिंग करण्यासाठी आपण बघू शकतो बॅटर नवीन आलेले आहेत, परंतु अंपायरचा इशारा इथे वाईट बॉलचा इशारा मिळतो आहे। एक धाव खूप मात्र आपण बघितलं तर महत्त्वपूर्ण ठरणार आहे या मॅच मध्ये। संघाचं टोटल आपण बघितलं तर मग 22च्या घरामध्ये दिसून आलेला आहे। शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल लाडवा पाटणं खेचून मारला होता, परंतु शतरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय। या ओव्हर मध्ये 3 विकेट आले, तुषारला मिळालेत। याचाच अर्थ आपण बघू शकतो की 300 रुपये त्यांना देखील लागू झालेत। संजयजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर ते नक्कीच लागू होताना पाहायला मिळत आहे। आता जाऊया आपण ड्रॉच्या दिशेने। आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोई तयारीत आहेत, त्यांच्या हातामध्ये आपण बघितलं तर आहे तर ड्रॉ आणि ह्या ड्रॉ नुसार आपण बघितलं तर मग ज्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद। म्युझिकल ग्रुप थोडासा ब्रेक द्या, आम्हाला थोडंसं नक्कीच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जायचं आहे। आमचे पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि पुढील मॅचेस असतील ज्या सुपर 4 मध्ये आलेल्या टीम्स कॅप्टन लक्ष असू द्या, कारण की ते आम्ही 4 ड्रॉ टाकलेले आहेत आणि 4 ड्रॉ मध्ये आपण बघू शकतोय ज्याप्रमाणे नक्कीच त्या संघाचं नाव आहे। पहिल्या 2 चिठ्ठ्या काढल्या जातील, त्याच्यामध्ये जो पहिला मॅच असेल तो सेमीफायनलचा आपण पाहूया की नक्कीच कोणाचा पहिला मॅच असेल आहे जीवदानी गिरीज। हो हो किरण आपस मध्ये मैत्री करा, आझाद आणि नक्कीच आपण पाहिलं तर जीवदानी गिरीज मॅच होईल पहिली आणि यानंतर आपण बघितलं तर दुसरी मॅच असेल यंग मराठा आपण पाहिले आणि त्यांच्या समवेत आपण पाहिला तर विजयी संघ, अशी मॅच आपण पाहिली तर दुसरी होणार आहे। आणि आपण पाहिलं तर हे ड्रॉ झालेले आहेत आणि दर्शवले जात आहेत। आमचे साथी समालोचक मित्र विजय जी भोई यांच्या माध्यमातून टॉस साठी यायचं आहे कॅप्टन्स। बावखल संघासाठी संजयजी पाटील त्यांचे समर्थक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक हे जाहीर झालेलं आहे। प्रत्येक सिक्सर साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल। प्रेक्षकांसाठी आपण बघितलं तर जगनजी दुमाडा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग 100 कॅच पकडा आणि रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक पटकावा, हे मेजवानी आहे। टॉस साठी 2 कॅप्टन्सने यायचं अशी तुम्हाला विनंती आहे। 2 कॅप्टन्स जीवदानी गिरीज आणि आपण बघतोय आझाद वसई पहिली मॅच, त्यानंतर दुसरी मॅच आपण बघू शकतोय जी आपल्याला पाहायला मिळेल यंग मराठा अगेन्स्ट विजेता संघ। टार्गेट जिंकण्यासाठी आपण 23 धावांचं पाहिलंय। या 17 मध्ये आपण पाहिलं तर मग थोडस हा आताचाच विषय नाहीये, तर जवळजवळ पहिल्या दिवसापासून की या 17 मध्ये धावांचं टोटल थोडं कमी येत आहे। सुरुवात झाली आहे, पहिल्या बॉलला मात्र आपण पाहिलं ज्याप्रमाणे हाताळलं जात आहे बॉलिंग मार्क वन मिस्टर अतुल सुरुंग नावाचा बॉल पाहायला मिळतोय आणि गतीने टाकलेला बॉल थोडस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर मिस्टर सागर नाही, सागर आणि मनोज
ही जोडी आपण बघतोय, ओपनिंगची जोडी आहे. जोडीवर आपण बघितलं तर मग या संघाचं भवितव्य आहे, कारण की 23 धावा, 18-23. टार्गेट मोठं नाहीये परंतु छोटं देखील नाहीये. सेफ्ट हँड, डिफेन्सिव्ह ड्राईव्ह, नेम धरून गेम, नेम नाही आणि गेमही नाहीये. या सत्रामध्ये आपण बघतोय पाहुणे आमच्या सोबत आले जोडलेले आहेत आणि नक्कीच मंचावर देखील त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्या पाहुण्यांच्या माहितीसाठी जो मॅच आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच भगोबा प्रसन्न बावकळ आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. अपील केली जाते, पंच म्हणतात इथे आउट आहे. बघा विकेट डाऊन झालाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धक्का दिला गेला. चला आपण टॉस देखील करतोय, घे ना तिकडे. चला आपण कॅप्टन येताना पाहायला मिळत आहेत अजय संजयजी पाटील, जे त्यांचे खंदे समर्थक आहेत बावकलवरून. आज मात्र मोठा सपोर्ट करण्यासाठी, त्यांना चीर करण्यासाठी ते आलेले आहेत. आणि बघा त्यांनी पारितोषिक आहे की सिक्सर लगावा 200 रुपये, विकेटसाठी आपण बघितलं 100 रुपये, सिक्सरसाठी 200 रुपये. आता टॉस होतोय, सेमीफायनल मॅच आपण पाहू शकतोय. जीवदानी गिरीज आणि आझाद वसई अशी आपण बघितलं तर जी लढत, जे ड्रॉ आपण पहिले उडवले ऑन स्क्रीन. हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल उंच उडालाय. होलूस मात्र पण पहिले खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फिल्डरच्या अगदी जवळच पडला गेला होता. कदाचित आपण पाहिलं तरी इथे थोडस मित्रमंडळी नशीब मोठं होतं, कारण की फिल्डर पोहोचला नाहीये, कारण की हा फटका हातामध्ये जाऊ देखील शकला असता. अजय सालकर एजे यांना आपण पाहिलं तर कॅप्टन आहेत, कुल कॅप्टन पाहिलं तर ओळखले जात आहेत मिस्टर एजे, आणि त्यांना आपण स्ट्राईक एंडकडे सध्या तरी पाहतोय. अतुल यांचा पुढचा चेंडू एजे साठी. हलक्या हाताने एजेने मात्र ड्राईव्ह केलं जातं या बॉलला. फिल्डर येत आहेत तिकडे, धाव कंप्लीट केली जाईल एक. बघा एक धाव देखील खूप महत्वपूर्ण असेल, कारण की एक धाव हे बेसिक आहे टेनिस क्रिकेटचं. आणि एक धावला मात्र आपण पाहिलं तर जोडून मात्र आपण पाहिलं तर संघाचं भवितव्य आणि नक्कीच बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. संघाची टोटल पाहतोय आपण 4 धावा आणि चेंडू फेकून झाले या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 5. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आतापर्यंत दिसून आले आहेत. सागर पॉइंटला, फिल्डर कडून मिस्टेक. याच तर पटक्यासाठी मात्र फील्ड सेटअप केली होती. अतुल नाराज झालेत, कारण की विकेट होती कोणाची तर सागर गावडची. एक जबरदस्त खेळाडू आहे, मॅच विनर प्लेअरला मिळालेलं जीवनदान. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये अतुलने तर आपली कामगिरी जबाबदारी पूर्ण केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र वाघोबा प्रसन्न भावकल टीमला मोठी सुरुवात करू दिली नाहीये, परंतु इथे आपण पाहू शकतो ना एक कॅच सुटला बघा, जो शेवटच्या बॉलवर तो खूप निर्णायक ठरू शकतोय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर अजून देखील सगळं काही शेष आहे, परंतु या मॅचला मात्र आपण पाहिलं तर कशा प्रकारे खेळलं जाईल, कशा प्रकारे मात्र लढाई केली जाईल, प्रत्यक्षात याचं उत्तर मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी जाऊया आपण आपल्या म्युझिकल ग्रुपकडे. Thank you so very much DJ. नवनाथ बॉलिंग मार्क वर आलेत. 12-19 धावा. त्याप्रमाणे म्हणतात ना की सोसावे लागतील घाव, करावे लागतील कष्ट, तर तुम्हाला सांगता येईल या केबीएम चषकाची महान आणि मोठी अशी गोष्ट. यस डेफिनेटली या केबीएम चषकामध्ये आज कोण चमकणार, या मॅच मध्ये आपण बघितलं तर कोण पुढे येणार, कोण मागे जाणार, कारण की इथून जो संघ येईल तो यंग मराठा टीमच्या सोबत लढाई करेल. समोरच्या दिशेने बॉलला मात्र आपण पाहिले उडवलाय. 100 कॅच आहे तिकडे पकडलेला. पाहावं लागेल नेमकं झालंय काय, परंतु बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार.
कॅच पकडलाय परंतु रिले झालाय. कम्प्लीट 100 पाहिजे. पुन्हा उडवलाय. ओहो, फिल्डर आपण पाहिलं तर काय जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स त्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी आपण पाहू शकतो एक तर हा कॅच पकडायला हवा होता, कारण की जे थोडे घातक अंदाजामध्ये दिसून आले. संघाचं टोटल आपण पाहिलं तर मग वाढलेला पाहायला मिळते 11. संजयजी पाटील यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर मग 200 मात्र लागू झालेत. आतापर्यंत आपण बघू शकतो की प्रत्येक सिक्सरसाठी आपण पाहिलं तर मग 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा बघा इथे काय झालं, हा महेंद्र पवार होते तिकडे परंतु भरपूर जणांनी मात्र बॉल अडवला होता. फटका हवेत पाहायला मिळतोय. मिस टायमिंग जेल आणि पकडला जाईल. सागर गावड्याला मात्र आपण पाहिलं आता परतावं लागेल. मोठा फटका होता. थोडासा पण बघितलं तर बॅक क्लिप लवकर भिडले गेले होते. प्रॉपर टायमिंग नव्हतं. एलिव्हेशन प्रॉपर मिळाला नाहीये आणि शक्ती आणि ताकद ती मिळाली नाहीये आणि तेच कारण फटका फसला. फलंदाज बाद आउट. सागर बॅक टू द पॅव्हलियन गॉन. त्यांच्यावर संभाजी धावणे साहेब देखील आलेले आहेत आणि त्याने देखील आम्हाला योगदान दिलेलं आहे. 8 दिवस जे थंड पाणी पिण्यासाठी आपण नक्कीच जे पुरवलं गेलं आणि त्याच्यासाठी जो बर्फ आपण पाहिला तर नक्कीच होता आणि तो मात्र बर्फ मात्र संभाजी धावणे यांच्या माध्यमातून आम्हाला पुरवलेला गेलेला आहे आणि नक्कीच त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. या KBM ट्रॉफीसाठी त्यांचं देखील एक मोठं अनमोल असं योगदान. संध्याकाळचं सत्र आपण बघतोय. प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषार आलेत बॅटिंग करण्यासाठी. तुषार दौला आपण पाहिलं तर एक जबरदस्त खेळाडू आहेत. मॅच विनर प्लेयर्स आहेत. 9 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. नवनाथ यांचा बॉल पाहूया आपण पुन्हा एकदा. गतीने टाकलेला बॉल पाहायला मिळतोय. रिव्ह्यूची डिमांड केली जाते. तिसऱ्या अंपायर्सनं मात्र आपण पाहिलं तर आता आमच्या वाईट बॉल साठी तिसऱ्या अंपायरची मात्र आपण पाहिलं तर मग मदत घेतली आहे. रिव्ह्यूचा मात्र वापर केला जातोय. बघा आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे हा बॉल येताना पाहायला मिळालाय आणि अंपायर्स रिव्ह्यू कोणाचा होता, मग तो रिव्ह्यू मात्र आता गमावलेला आहे कारण की हा बॉल फेअर आहे. इट्स गुड डिलिव्हरी आपण बघितलं तर मग जे पाहायला मिळालं कारण की जी वायडर लाईनच्या अगदी आपण पाहिलं तर आतून बॉल गेलेला आहे आणि तेच कारण पाहायला मिळालं. 2000ची ऑफर आहे अजून देखील आहे परंतु कंप्लीट 100 रिले नाही चालणार. या वेळेला फटका उंच उडालाय. बॉल हवेत आहे. बॉल हाय हॅलो टाटा बाय बाय. कमाल झालीये, धम्माल झालीये. क्षेत्ररक्षकाने एका हातामध्ये मला वाटते प्रेक्षकाने एका हातामध्ये कॅच पकडली आहे. चला चला धावत या. मला वाटते त्यांचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचलंय. बावखल वरून आलेले आहेत मिस्टर जय बी जाडे. पारितोषिक लावलेलं आहे जगनजी दुमारा यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. बघू शकतो या वेळेला आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं थोडासा गजालपणा पाहायला मिळतो. ओव्हर थ्रो झालाय. आता आपण पाहिलं तर जास्त धावा 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 आणि धावाच धावा येत आहेत. किती धावा आल्यात पाहावं लागेल. आपण पाहिलं तर नक्कीच तिसऱ्या अंपायरची मदत मात्र आपण बघितले तर मागितले जाते. नक्की आपण पाहिलं तर या शेवटच्या आणि आपण बघू शकतोय अंपायर रन आउट साठी ना सुरेंद्रजी घाटाल सर रन आउट साठी
इट्स ओके, सेफ आहेत, सुरक्षित आहेत, पोहोचलेले आहेत. मग धावा किती असतील कंप्लीट? 4 धावा. यस, इट्स अ 4 रन्स. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय या 4 धावणे संघाचं टोटल आपल्याला पाहायला मिळालंय 21 धावा. या नक्कीच आपण बघितलं तर मग आज पार्टी थोडस बसा, रिलॅक्स व्हा, तुम्हाला तुमचा पारितोषिक मिळेल, थोडा बसा. मॅचचा मनमुराद आनंद घ्या, स्पर्धेचा आनंद घ्या, कारण की ऑलमोस्ट आता तुमची बघा इथे आपण बघितलं तर 2 धाव्यांची गरज नागल्यावरून आलेले आहेत आणि खास करून मग बावकल टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत वाटते. सुनील बॉलिंग मार्क वर 2 धाव्यांची गरज आहे. पारितोषिक मला वाटते आता आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की बंद झालंय. नक्कीच आमच्यापर्यंत आता न्यूज मिळाली, कारण की आता यानंतर पारितोषिक ते बंद असेल आईबा कॅचचं. चला 2 धाव्यांची गरज, 6 चेंडू आणि आपण पाहिलं तर मग 2 धावा. 2 धावा वाचवल्या जातील का? मॅजिक मॅन, एक मॅजिक मॅन बनला गेला होता. तो मॅजिक मॅन नक्कीच आठवते मला, सूरज माळी. त्याने कर्नाळ्याच्या मैदानावर तर नक्कीच पराक्रम केला होता आणि तसाच करणारा ऑलमोस्ट एक खेळाडू ठरणारच होता, कारण की 1 ओव्हरमध्ये 2 धाव्यांची गरज असताना नागले संघाचा जो बॉलरने मात्र कामगिरी छान केली होती, परंतु शेवटच्या बॉलवर मात्र विजय आला होता. आणि इथे आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर स्ट्रोक कन्वर्ट केलाय, बॉल बाउंड्रीच्या अगदी बाहेर. आणि आपण पाहिलं तर 4 धाव्यांसाठी चौकार, मॅच फिनिश पाहायला मिळते आणि मॅचला जिंकले गेले वाघोबा प्रसन्न बावकल टीमने. आणि आपण पाहिलं तर धूमधडाक्यामध्ये आपण पाहिलं तर मग एंट्री केली आहे, ती म्हणजेच आपण पाहू शकतोय सेमीफायनल 2 मध्ये. Hey, hey.